नमस्कार मित्रांनो, मी अमित. आज आपण ज्या विषयावरती डिस्कस करणार आहोत त्याचा संबंध बी-जे-पीने नुकतंच नियुक्त केलेले त्यांचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी संबंधित आहे. इंट्रा पार्टी डेमोक्रेसी किंवा राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही ही खरी लोकशाही आहे किंवा रूल बुकचे कन्झल्टेटिव्ह सेंट्रलिझम, त्याला आपण या इश्यूमध्ये पडताळणार आहोत. तर या विषयाची आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले इंट्रा पार्टी डेमोक्रेसी किंवा आंतरपक्षी लोकशाही म्हणजे काय? तर इंट्रा पार्टी डेमोक्रेसी म्हणजे पक्षात नेतृत्व निवड, उमेदवारी ठरवणे, निधीचा लेखाजोखा आणि निर्णय प्रक्रियेतील सदस्यांचा सहभाग याच्या संबंधित नियम. पण भारताच्या संदर्भात विचार केला तर भारतातील राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही ही बंधनकारक नियमद्वारे नियंत्रित केली जात नाही. जर आपण याला अमेरिकेशी कंपेअर केलं तर इथं बाय पार्टी सिस्टम, लार्जली बाय पार्टी सिस्टम आहे. आणि रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेटिक पक्ष त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यापूर्वी किंवा राष्ट्राध्यक्ष पदाच्या व्यक्तीची निवड करण्यापूर्वी विदिन पार्टी इलेक्शन कंडक्ट करते. विदिन पार्टी इलेक्शन कंडक्ट झाल्यानंतरच तिथं मग तो कॅन्डिडेट जो असेल तो प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये स्वतःला फेस करतो. ती सर्व भारतामध्ये सध्यापर्यंत आपण क्रिएट केलं नाही. आता राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडे सेक्शन 29A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार नोंदणी करावी लागते आणि पक्षाचा संविधान निवडणूक आयोगाला द्यावा लागतो, ज्यात लोकशाही तत्त्वे जाहीर करण्याचे बंधन आहे. तर लक्षात घ्या, राजकीय पक्षांना सेक्शन 29A नुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. इथं लोकप्रतिनिधी कायदा 1951 खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि त्यात पक्षाचं संविधान सुद्धा निवडणूक आयोगाला सबमिट करावं लागतं. परंतु ही जी नोंदणी ती तांत्रिकच आहे. त्याचं अंतर्गत प्रक्रियेवरती कोणताही कठोर बंधन येत नाही आणि निवडणूक आयोगाकडे अतिशय मर्यादित शक्ती आहे, ज्याद्वारे ते इंट्रा पार्टी डेमोक्रेसी पक्षांमध्ये आणू शकते. यात आपल्याला जर पूर्ण म्हणजे समजून घ्यायचं असेल तर 2002 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये एक केस गेली होती. ती म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस वर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर. या निर्णयात कोर्टाने निवडणूक आयोगाच्या शक्तीवरती मार्गदर्शन दिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की निवडणूक आयोग त्वरित पक्ष रद्द करू शकत नाही. इथे नोंदणी चुकीने झाल्याचा ठोस पुरावा हवा असं त्यात म्हटलं आहे. तर अल्टिमेटली तुम्ही लक्षात ठेवा की सदस्यपद, पक्ष नोंदणी रद्द करण्याबाबतचे निर्णय हे निवडणूक आयोगाकडे नाही आहेत असं पण म्हणू शकतो. आता इंट्रा पार्टी डेमोक्रेसीमध्ये भारतात मोठे अडथळे कोणते? तर सर्वात महत्त्वाचा अडथळा जर कोणता असेल तर तो म्हणजे डायनॅस्टिक पॉलिटिक्स किंवा वारसा हक्काने चालणारं पॉलिटिक्स. तुम्ही जर विविध राजकीय पक्ष जर पाहिले ते केंद्रीय असतील किंवा राज्यातले असतील, याच्यामध्ये राजकीय वारसा चालवणारे वारसदार तिथं बसलेले आपल्याला दिसून येतात. परंतु कौटुंबिक मार्गाने जो पक्ष चालतोय त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीला स्थान देणं खूप कठीण दिसून येतं. जे महाराष्ट्रात राजकारण घडलंय मागच्या 1-2 वर्षामध्ये, त्यात तुम्हाला दिसत असेल की डायनॅस्टिक पॉलिटिक्स जी होती त्याच्याचमुळे एका पक्षाचे 2 पक्ष आपल्याला झालेले दिसतात. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 मेजर एक्झाम्पल आपल्याला त्यात दिसून येतात. दुसरी गोष्ट, नेतृत्व पात्रतेपेक्षा व्यक्तिमत्व केंद्रित राजकारण आपल्या इथं होत आहे किंवा पर्सनॅलिटी कल्टवरती. प्रत्येक पक्षामध्ये एक कोणतीतरी महत्त्वाची पर्सनॅलिटी असते, त्याच्या अवतीभोवती पूर्ण राजकारण फिरत राहतं. पक्ष वित्त आणि पारदर्शकतेचा सुद्धा अभाव दिसून येतो. याच्यामध्ये कॉर्पोरेट डोनेशन आणि निधीचा जो गुप्त प्रवाह पक्षांना प्राप्त होत आहे तर त्याच्याशी संबंधित पण नियम आतापर्यंत पूर्ण क्रिएट करण्यात आले नाहीत. नंतर चौथी गोष्ट जी येते ती म्हणजे एंटिटी डिफेक्शन ॲक्ट किंवा पक्षांतरबंदी कायदा. पक्षीय शिस्तीमुळे जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात त्यांना स्वतःचे मत मांडता येत नाही आणि त्यासोबतच पक्षातील वाद किंवा चर्चा निरुपयोगी ठरते. इतक्यात तुम्हाला माहिती असेल की मोहम्मद मोकीम नावाचे एक काँग्रेसचे पदाधिकारी होते ओडिसातील, आणि त्यांनी फक्त इतकं सांगितलं की सध्याचे जे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांचं वय 82 वर्ष आहे आणि काँग्रेस अध्यक्ष एक यंग व्यक्ती असायला पाहिजे जो धावपळ करू शकेल आणि पक्षाचं राजकारण जो असेल तो समोर रेटू शकत असेल. परंतु आपल्याला माहिती आहे की सध्याचे अध्यक्ष जे आहेत ते यस मॅन आहेत, एका पर्टिक्युलर फॅमिलीचे किंवा डायनेस्टीचे. तर त्यामुळे त्यांच्यावरती एकही शब्द जर उद्गारला गेला तर अल्टिमेटली त्या व्यक्तीचं काय होऊ शकतं ना. आज मी न्यूज वाचताना पाहिलं की मोहम्मद मोकीम यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.
याच्यामध्ये आता आपण BJPचा जो मॉडेल आहे, त्यात नितीन नवीन जे कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले त्यांच्याबद्दल थोडक्यात बघूया. BJPच्या मॉडेलमध्ये कॅडर प्लस ऑर्गनायझेशनल पाथ आपल्याला दिसून येतो. BJPमध्ये अनेक नेते संघटनात्मक अनुभवातून वर येतात, जशी विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS, आणि नंतर ते पक्षामध्ये कार्य करतात. त्यामुळे वारसा हक्कापेक्षा कार्यकर्त्यांचा मार्ग महत्त्वाचा दिसतो असं पण म्हणू शकतो. परंतु यामध्ये पण डायनेस्टिक एलिमेंटचा एक शॉर्टकट आपल्याला दिसून येतो, कारण की याच्यामध्ये पण जर आपण विचार केला तर हायकमांड आणि त्यात इतर जे त्यांचे सहयोगी पक्ष आहेत ते कन्सल्टेशन करतात, सल्लामसलत करतात, त्याच्यानंतर नियुक्ती होते. परंतु जे सामान्य सदस्य आहेत ते सामान्य सदस्यांना नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये मतदान करून सहभाग नोंदवता येत नाही, हे आपल्याला BJPच्या पण अंतर्गत राजकारणातून दिसून येतो. म्हणून पूर्ण लोकशाही म्हटली जाऊ शकत नाही. हायकमांड कल्चर इथं पण दिसून येतो. नेक्स्ट थिंग येते ती म्हणजे कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोन. कायद्यातील अपूर्णता आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनामुळे पक्षांना पूर्णतः बळकटीने नियंत्रित करणे निवडणूक आयोगासाठी अशक्यच आहे. म्हणून बदलासाठी महत्त्वाचे उपाय करणं हे अतिशय गरजेचं सध्याच्या कंडिशनमध्ये दिसून येतं. तर मित्रांनो, अशा कोणत्या सुधारणा किंवा रिफॉर्म करायला पाहिजे जेणेकरून इंट्रा पार्टी डेमोक्रेसी किंवा आंतरपक्षीय लोकशाही भारतामध्ये मजबूत होऊ शकेल? तर त्यात पहिली जर कोणतं सजेशन असेल तर ते म्हणजे पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत निवडणुका आंतरिक पारदर्शकता अनिवार्य करायला हवी. सध्या हा कायदा नाही आहे. जर पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन रेग्युलेशन ॲक्ट आला तर अल्टिमेटली किंवा त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले तर अल्टिमेटली इंट्रा पार्टी डेमोक्रेसी भारतामध्ये येऊ शकते. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाला सशक्त करायला हवं की इंटरनल पोल जे होत आहेत किंवा आंतरिक जे इलेक्शन होतात पक्षाचे, तर त्याची चौकशी करणे आणि जर चुकीच्या पद्धतीने निवडणूक झाली असेल तर दंडात्मक उपाययोजना करणे हे सुद्धा निवडणूक आयोगाकडे पर्याय असायला पाहिजे. नंतर अँटी डिफेक्शन कायदा जो असेल त्यात सुधारण्याची गरज आहे. यात केवळ विश्वासमत किंवा खास संवेदनशील विषयावर अँटी डिफेक्शन ॲक्ट किंवा पक्षांतरबंदी कायदा जो असेल तो मर्यादित करायला हवा. नंतर पक्षनीतीचा खुलासा जो असेल तो पण बंधनकारक करायला हवा आणि प्राथमिक सदस्यांना उमेदवारी प्रक्रियेत सहभाग नोंदवता यायला पाहिजे, याची सुद्धा कंडिशन प्रॉपरली क्रिएट करायला हवी. तर मित्रांनो, हे सर्व अनालिसिस आपण पाहिलं आहे. आता पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे UPSCमध्ये याच्यावरती प्रश्न म्हणता येऊ शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न सुचवतो, तो म्हणजे स्ट्रेंथनिंग इंट्रा पार्टी डेमोक्रेसी इज इसेन्शियल फॉर द हेल्थ ऑफ इंडियाज ओव्हरऑल डेमोक्रेसी. डिस्कस द लीगल हर्डल्स अँड प्रपोज इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म, किंवा मराठीमध्ये पक्षांतर्गत लोकशाही मजबूत करणे, त्या संदर्भातील कायदे संस्थात्मक सुधारणांद्वारे शक्य आहेत का? हे GS पेपर 2मध्ये प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही 2 मिनिटं पॉज देऊन विचार करा की तुम्ही जर या ठिकाणी आन्सर लिहायचं तुम्ही विचार केला असता तर आन्सरमध्ये तुम्ही काय लिहिलं असतं. पॉज दिला असेल, समोरचं तुम्हाला आन्सर कसा असायला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा करतो. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट जी विचारली गेली ती म्हणजे इंट्रा पार्टी डेमोक्रेसी. ही टर्म आली आहे तर टर्म तुम्ही डिफाईन करून टाकायची आणि त्यासोबतच इंट्रोडक्शनमध्ये पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी का महत्त्वाची आहे तर ते पण तुम्ही सूचित करायचं. दुसरी गोष्ट जी या क्वेश्चनमध्ये डिस्कस करायला हवी ती म्हणजे लिगल किंवा इन्स्टिट्यूशनल इश्यू, जसं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट मधला सेक्शन 29A आपण डिस्कस केला होता वरती, किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय इंडियन नॅशनल काँग्रेस वर्सेस इंडियन सोशल वेलफेअर केसमधला, तर तो निर्णय पण कोट करावा लागेल. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे नितीन नवीनचा आपण जो वरती इश्यू डिस्कस केला तर त्याला तुम्ही ॲज अ केस स्टडी या आन्सरमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि फायनली जेव्हा आन्सर समोर जातो त्यावेळेस तुम्ही रिफॉर्म किंवा वे फॉरवर्डच्या स्वरूपामध्ये पॉलिसी सजेशन देऊ शकतात. पॉलिसी सजेशनमध्ये नवीन ॲक्ट आणायला पाहिजे, जो ॲक्ट आपण वरती डिस्कस केला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार किंवा पॉवर वाढवणे हे त्याच्यामध्ये येईल आणि पक्षांतरबंदी कायदा जो असेल त्याच्यामध्ये बदल करायला हवे, आपण वरती डिस्कस केलं आहे, तर ते वे फॉरवर्डमध्ये येतील. आणि फायनली जे असेल ते म्हणजे कन्क्लुडिंग रिमार्क. कन्क्लुडिंग रिमार्कमध्ये तुम्ही त्याला कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी शुड हॅव द लीगल मेंडेट अँड इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स, की संस्थात्मक सुधारणा आणि कायदेशीर मेंडेट त्याला असायला पाहिजे, तेव्हा संवैधानिक नैतिकता या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, नितीन नवीन यांची नियुक्ती ही वंशवादी नाही, परंतु ती पूर्णपणे पद्धतशीरपणे लोकशाही केंद्रित पण नाही म्हणता येईल.
BJPचे मॉडेल कार्यकर्त्यांची प्राथमिकता, अधिक केंद्रीय नेतृत्व असं म्हणता येईल. म्हणजे लोकशाहीनुसार पण फारशी पारदर्शी नाही आहे असं म्हणता येईल. म्हणून इंट्रा पार्टी डेमोक्रेसी सुधारण्यासाठी कायदेशीर व संस्थात्मक उपाय तरीही गरजेचे आहेत. आणि UPSC किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेत हा मुद्दा संविधान, संस्थांचा कायदा आणि नीतिशास्त्र यांच्या संगमात विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, UPSC मध्ये टिकायचं असेल तर ओपिनियन नव्हे, पर्स्पेक्टिव्हची गरज आहे. आणि तो पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळणार डिकोड UPSC विथ अमित दुबे चॅनलवरती. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.